हे दोन चित्रपट पाहण्या अगोदर मला वाटलेलं की महाराजापेक्षाही शॉकिंग असं ह्या चित्रपटात काय दाखवलं असणार, पण जेव्हा मी हे चित्रपट पाहिले तेव्हा त्यामधील ट्विस्ट पाहून माझीही अशीच अवस्था झाली होती. आणि चित्रपट संपल्यानंतर अशी. दुसरा चित्रपट तर महाराजा आणि ओल्ड बॉय यांचाही आई आहे. या मल्याळम चित्रपटात एका पोलिसाचा खून भरदिवसा पोलिसांच्याच कार्यक्रमात होतो आणि या खुनाचा तपास करतोय कोण, तर त्याचाच एक जुळा भाऊ. त्याच्यावरच लोकांचा जास्त संशय आहे, कारण दोघेही भाऊ सख्खे असले तरी वैरी मात्र पक्के आहेत. पण खुनाचा तपास करण्या अगोदर त्या पोलिसालाही वाटलं नसेल की त्याचाच चेहरा त्याचा सावरत चाललेला संसार पुन्हा मोडण्यास कारणीभूत होईल. शेवटच्या सीनमध्ये जेव्हा तो मोबाईल फेकतो तेव्हा तुमच्या हृदयाची धडधड वाढायला लागते आणि तुम्हाला कळतं की हा फक्त एक मर्डर मिस्ट्री चित्रपट नसून त्याहूनही अधिक गडद रहस्य असलेला, मनाला चटका लावणारा चित्रपट आहे. आणि या चित्रपटाचं नाव आहे इराट्टा. हा कॅनडियन चित्रपट मी बघितलेल्या सर्व चित्रपटांपैकी मोस्ट डिस्टर्बिंग चित्रपट. दोन कॅनडियन जुळे बहीण भाऊ, आईने मरण्या अगोदर लिहिलेले 2 पत्र. एक द्यायचं आहे वडिलांना, दुसरा त्यांच्या सावत्र भावाला, तेही मिडल ईस्टच्या त्यांच्या मूळ गावी. आपले वडील तर जिवंतच नाहीत असा त्यांचा या अगोदरचा समज, आणि भावाबद्दल तर त्यांना आईच्या शेवटच्या इच्छेमार्फतच कळाले. अशा दोघांना शोधण्याच्या या प्रवासात जे सत्य समोर येतं त्यामुळे त्यांच्या आईला स्ट्रोक येऊन तिचा मृत्यू होतो. आणि तेच सत्य जेव्हा या दोघांना समजतं तेव्हा एकाचं डोकं सुन्न होऊन दुसऱ्याच्या अंगात तापाचं थैमान सुरू होतं आणि तुम्हाला कळून चुकतं की तुमचं कर्म हे आयुष्यभर सावलीप्रमाणे तुमचा पाठलाग करत असतं. हेच खरं. या डोक्याला सुन्न करणाऱ्या चित्रपटाचं नाव आहे इन्सेंडिज.